वाड्याच्या माग बाय हाय. ए अमिताभ, आता जातो इथून का सगळेजण दूर वाटते तुला? मारा मारा सगळे मलाच मारा. अरे तुमच्यापेक्षा ते जामकर साहेब बघा, लगेच ऐकलं, चौकशी केली, त्यांना सांगितलं, गेले ओरड गेले बघा. ए यार अमिताभ, अरे किती दारू प्यालाय तुला कळते का काय? हा तुला किती वेळा सांगितलेलं का दारू पेत जाऊ नको, त्यापेक्षा चहा पेत जा माझा. एक मिनिट, काय बोलतोय ह्यो? कुठली बाई? काय प्रकरण आहे? अरे सुधाकर साहेब, अहो काय ते येडं इथे दारू पिल्यामुळे बडबड करते, तुम्ही लक्ष देऊ नका. त्याला घेऊन जा उचलायला. ऐका माझं. जामकर जर ह्यांच्या मागावर गेला असेल तर तो बॉडी सकट ह्यांना पकडल. मग ह्यांना कुणीच नाही वाचवू शकणार. मला काहीतरी करायला पाहिजे. जामकर इथं कसं काय कणवडलं रे? त्याला कसं कळलं आपण इथं आहोत? शांत बसा, चला पुढे. शोध कुठे, शोध कुठे? दिसला ग बाई दिसला. मला माहिती आहे तुम्ही इथेच कुठेतरी आहात. बाहेर या. दिसला ग बाई दिसला. अरे मला भांगार म्हणाला, मला भांगार आहे का मी? जाऊ दे बाबा, शांत हो. तुम्ही होते म्हणून सोडला, नाही तर जाऊ दे रे. बोलतो खरं माणूस. जाधवजी, अमिताभ कुठे आहे? ती गेलं घरी, त्याला दिला हाकलून. डोक्याने सटकलंय ते, दारू पिल्यामुळे तसं बोलत होतं. त्याला मी उद्या बघतो. वहिनी 3 फुटाचा आहे ना, 1.5 फुटाचे नाही 2 केलं ना तर नाव नाही लावणार मी झुंजार. वहिनी, तुम्ही कशाला त्याच्याकडे ध्यान देताय? अहो 10 रुपयाला ते, त्याला झेपत नाही, काय बी बडबडताय. मग त्याचा काय आमच्या कोटा आहे तवा? हो अहो, आम्ही का नाही 2-2 क्वार्टरी हाणले का नाही तरी स्टील गोई स्ट्रॉंग असतो एकदम. लय मोठा कोटा नाही का तुमच्या दोघांचा? त्यामुळे जामकर साहेबापाशी दारू पिऊन काय पण बरळला होता तुम्ही गोपाळबद्दल, आणि वरनं जाऊन गोपाळची माफी पण मागितली होती. सरला वाटतं. नाही, पण तो काय बोलत होता? वाड्याच्या माग कोण बाई, ते जामकर शेतात गेले असं काहीतरी म्हणत होता ना? पिलं होतं ते. वहिनी, अहो नका तुम्ही त्याच्याकडे ध्यान देऊ. पेलय म्हणतोय तर. चला आपण भजनाला बसू. चला चला बसणार. माझं मन असं का घाबरतंय?
जामकर ह्यांना आणि आप्पांना पकडणार असं का वाटतंय मला? असं झालं तर माझ्या संसाराचं काय? नाही नाही, मला त्या जामकरला अडवावं लागेल. त्याचं लक्ष तिकडनं दुसरीकडे वळवावं लागेल. त्याला इथं परत बोलवायला लागेल काहीतरी करून. काय करू? त्या ताई दिसत आहेत का तुला? हां, अरे ताई, त्यांना सांग वाड्याच्या आत बोलवलंय म्हणून. हां, सांगशील ना? जा. तुम्हाला त्यांनी वाड्याच्या आत बोलवले. कोणी? त्या तिथेच होत्या, काय माहित कुठे गेल्या. बरं, बघते मी. जो कोणी आहेस इथंच लपलेला आहेस तू. लक्षात आलंय माझ्या. तिथे दिसेना, तिथे दिसेना. गोपाळ, लय वास येते. अरे वा, अरे माझ्याकडे डोळे उघडून बघते असं वाटतं या गोपाळ.